आज आपण आपला पुढचा टॉपिक सुरू करत आहोत विस्कॉसिटी. तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी पाहणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड काही डेफिनेशन्स पण आपण पाहणार आहोत. तर या सेशनमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत पहा. आफ्टर गोइंग थ्रू धिस सेशन यू विल बी एबल टू डिफाईन वेलॉसिटी ग्रेडियंट. Also you will be able to define steady flow of liquid. You will be able to state Newton's law of viscosity. You will be able to define coefficient of viscosity, and also you will be able to state the CGS and SI units of coefficient of viscosity of liquid. So तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की वेगवेगळ्या लिक्विड्सची मोबिलिटी कशी असते, वेगवेगळी असते. सगळे लिक्विड एकाच प्रकारे फ्लो होतात का? नाही. फॉर एक्झाम्पल पहा बरं, या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. हनी आणि वॉटर जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतं? वॉटर इझिली फ्लो होतं आणि हनीची मोबिलिटी वॉटरपेक्षा काय आहे? कमी आहे. सो हा जो मोबिलिटीमध्ये फरक येत असतो, डिफरन्स येत असतो वेगवेगळ्या लिक्विडच्या, तो कशामुळे येत असतो? बेसिकली त्यांच्या विस्कॉसिटीमुळे. सो ही प्रॉपर्टी काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर वेगवेगळ्या लिक्विडची मोबिलिटी कशी असते? वेगवेगळी असते. सो या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे लिक्विड जर वेगवेगळ्या लेयर्सनी बनलेलं आहे असं तुम्ही कन्सिडर केलं तर प्रत्येक लेयर काय करते? तिला लागून असलेल्या लेयरच्या रिलेटिव्ह मोशनला अपोजिशन ऑफर करते. जस्ट लाईक फ्रिक्शन. सॉलिडमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की दोन सॉलिड सर्फेसेसमध्ये फ्रिक्शनमुळं त्यांच्यामधलं रिलेटिव्ह मोशनला अपोजिशन ऑफर केलं जातं. जस्ट लाईक दॅट लिक्विडसुद्धा काय करतं? लिक्विडच्या लेयर्स एकमेकांना अपोज करतात रिलेटिव्ह मोशनसाठी आणि त्यामुळे हळूहळू फ्लो होतात. त्या ज्या लिक्विडमध्ये हे अपोजिशन फ्रिक्शन जास्त त्याच्यामध्ये आपण विस्कॉसिटी जास्त आहे असं म्हणू शकतो आणि मोबिलिटी कशी असते? मग कमी असते. सो ॲक्च्युली लिक्विड लेयर्समधलं फ्रिक्शन म्हणजेच विस्कॉसिटी आणि हे फक्त लिक्विड लेयर्समध्येच नसतं. सो गॅसेससुद्धा असेच बिहेव होतात. जर गॅसेस आपण लेयर्सनी बनलेले आहेत असं इमॅजिन केलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही प्रॉपर्टी आपल्याला ऑब्झर्व करता येते. सो सॉलिडमध्ये आपण फ्रिक्शन म्हणतो. आता लिक्विड आणि गॅसेससाठी काय म्हणायचं? त्याला विस्कॉसिटी. आणि दुसरं नाव काय दिलेलं आहे पहा, त्यालाच फ्लुइड फ्रिक्शन. फ्लुइड म्हणजे काय? एनिथिंग विच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. तर त्यामध्ये लिक्विड्स पण येतील ॲज वेल ॲज गॅसेस पण येतील. पण इथे हा टॉपिक आपण लिक्विडसाठी स्टडी करत आहोत म्हणून इथून पुढच्या डायग्राम्समध्ये मेजॉरिटी तुम्हाला लिक्विड दिसेल. सो लिक्विडच्या लेयर्स एकमेकांना अपोजिशन ऑफर करत असतात रिलेटिव्ह मोशनसाठी आणि त्याला म्हणायचं विस्कॉसिटी. सो डिफाईन कसं करणार पहा विस्कॉसिटी आपण? इट इज डिफाईन्ड ॲज द अपोजिशन टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन ॲडजसंट लिक्विड लेयर्स. आणि मग हा अपोजिंग फोर्स जो असतो त्याला म्हणायचं विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग. ड्रॅग म्हणजे मागे ओढणे. सो हा जो फोर्स आहे तो काय करतो? लिक्विड लेयर्सला इझिली पुढे जाऊ देत नाही आणि म्हणून त्याला म्हणायचं विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स. तर तो कसा डिफाईन करणार पहा आपण? द फोर्स विच अपोजेस रिलेटिव्ह मोशन बिटवीन ॲडजसंट लिक्विड लेयर्स इज कॉल्ड ॲज विस्कस फोर्स. सो हा फोर्स जेवढा जास्त तेवढी विस्कॉसिटी जास्त आणि तेवढी लिक्विडची मोबिलिटी काय असते? कमी असते. आणि म्हणून काय सांगता येईल आपल्याला? लिक्विड्स विच आर मोर विस्कस दे आर लेस मोबाईल अँड व्हाईस वर्सा इज ऑल्सो ट्रू. म्हणजे काय? लिक्विड्स विच आर लेस विस्कस दे आर मोर मोबाईल. सो वॉटर आणि हनी आपण कम्पेअर केलं होतं तर त्यामध्ये वॉटरची विस्कॉसिटी कमी आहे आणि म्हणून ते इझिली फ्लो होतं, त्याची मोबिलिटी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू हनी. सो आता आपण दोन फ्लो बघत आहेत. हे पहा, हे नदीचा फ्लो दाखवलेला आहे या डायग्रॅममध्ये. हा समर सीझनमध्ये असा असतो, व्हेअर ॲज रेनी सीझनमध्ये कसा दिसतो हा फ्लो? व्हिगरस दिसतो. सो पहिल्या डायग्रॅममध्ये जो फ्लो दाखवला त्याला म्हणायचं स्ट्रीमलाईन फ्लो किंवा स्टेडी फ्लो किंवा लॅमिनार फ्लो. आणि दुसऱ्या डायग्रॅममध्ये जो व्हिगरस फ्लो दाखवलेला आहे, पाण्याचे लेयर्स कशाही मूव्ह होतात कुठल्याही रँडम डिरेक्शननी, त्याला टर्ब्युलंट फ्लो म्हणायचं. किंवा आणखीन या डायग्रॅममध्ये पाहता येईल पहा तुम्हाला, जेव्हा पाईपमधून पाणी कॉकमधून येतं खाली तो फ्लो म्हणायचं लॅमिनार किंवा स्टेडी फ्लो म्हणायचं त्याला. आणि बेसिनमध्ये पडल्यावर पहा रँडमली मूव्ह होतं ते वॉटर, सो त्याला म्हणायचं टर्ब्युलंट फ्लो.
सो आपण जो आत्ता विस्कॉसिटी टॉपिक स्टडी करत आहोत ते आपण जो लॉ पुढचा पाहणार आहे न्यूटन्स लॉ, तो फक्त ह्या लॅमिनार किंवा स्टेडी फ्लोसाठी असेल किंवा स्ट्रीमलाईन फ्लोसाठी असेल. डायग्रॅमने काढून दाखवायचे झाले हे फ्लो तर कसे दाखवता येतील पहा आपल्याला. लॅमिनार फ्लो किंवा स्टेडी फ्लो हा पॅरलल लाईन्सनी दाखवायचा. त्या लाईन्स एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत आणि सगळ्या लिक्विडच्या लेयर्स एकाच डायरेक्शननी मूव्ह होतात. व्हेअरॅज टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होतं, लेयर्स ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये मिक्स होतात, रॅन्डम मुवमेंट असते, सगळे एकाच डायरेक्शनने जातील असं नाही. सो आपण इथून पुढे कुठला फ्लो पाहणार आहे, लॅमिनार फ्लो. त्यालाच काय नाव दिलं आहे आपण, स्ट्रीमलाईन फ्लो, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, स्टेडी फ्लो ऑफ लिक्विड. तर तो असा दाखवता येईल आपल्याला, ह्या ग्रीन लाईन्सनी दाखवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक काय दिसतो पहा. सगळ्यात खालची जी लेयर असते लिक्विडची ती हळूहळू मूव्ह होत असते, म्हणजे सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमधली. आणि जसजसं आपण टॉपमोस्ट लेअरकडे येऊ लिक्विडमध्ये, फ्लो ज्यावेळी होत असतं लिक्विड तेव्हा, तर तुम्ही असं ऑब्झर्व कराल की खालच्या ज्या लेयर्स असतात त्या वरच्या लेयर्सपेक्षा कम्पॅरेटिव्हली स्लो मूव्ह होत असतात. आणि जसजसं आपण सॉलिड सरफेसपासून वर येऊ तसतसं काय दिसेल तुम्हाला, लेयरची व्हेलॉसिटी वाढत गेलेली दिसते. म्हणजे सगळ्या लिक्विड लेयर्स जरी एका डायरेक्शननी मूव्ह होत असतील स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये, तरीसुद्धा प्रत्येक लेयरची व्हेलॉसिटी ही वेगवेगळी आहे. प्रत्येक वरची लेयर ही तिच्या खालच्या लेयरपेक्षा जास्त स्पीडने पुढे जात असते. आणि मग ह्या व्हेलॉसिटीमध्ये काय येत असतो, ह्या लेयर्सच्या व्हेलॉसिटीमध्ये फरक आलेला आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे, नवीन फिजिकल क्वांटिटी आहे ती व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. ग्रॅडियंट म्हणजे चेंज. तर या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिसत आहे, लिक्विड लेयर्सची व्हेलॉसिटी बदलत आहे, म्हणून त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. आता तो व्हेलॉसिटी ग्रॅडियंट जो आहे स्ट्रीमलाईन फ्लोचा, तो कसा डिफाईन करायचा बघू. तर स्टेडी फ्लो डायग्रॅमनी कसा दाखवता येईल, समजा हा सॉलिड सरफेस आहे, त्याच्यावरती आपण फ्लो दाखवत आहे. तर सगळ्यात पहिली लेयर स्लो मूव्ह होणारी दाखवायची, मग तिच्यापेक्षा फास्ट वरची लेयर, त्याच्यापेक्षा फास्ट त्याच्यावरची लेयर. तो हळूहळू तर तुम्ही हळूहळू काय दाखवणार, व्हेलॉसिटी वाढत चालली असं दाखवायचं आहे. आणखीन एक प्रिकॉशन काय घ्यायची, ही डायग्रॅम काढताना तुम्ही लेयर्समधलं स्पेसिंग सेम ठेवायचं, कारण हा लॅमिनार फ्लो आहे, पॅरलल लाईन्स दाखवायचे आहेत आणि इक्विडिस्टंट लेयर्स असतात स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये. सो प्रत्येक लेअरमधलं स्पेसिंग पण तुम्ही काय दाखवायचं, सेम. आणि हळूहळू वर जाऊ तसं सेम व्हॅल्यूनं व्हेलॉसिटी काय दाखवायची, तुम्ही वाढलेली दाखवायची. समजा ही अप्पर मोस्ट लेयर असेल, तर आपण या डायग्रॅममध्ये काय दाखवू शकतो, सगळ्यात जी खाली लेयर आहे तिची व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असेल, सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधली लेयर सगळ्यात कमी म्हणजे जवळजवळ 0 असेल. आणि हळूहळू वर जाऊ तसं स्पीड काय होत असेल, वाढत चाललं असेल. तर कुठल्याही एका लेअरसाठी जर व्हेलॉसिटी व्ही असेल, तर त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा थोडी जास्त असेल. तर हा जो व्हेलॉसिटीमधला डिफरन्स आहे तो आपण डी व्हीने दाखवू शकतो. तर वरच्या लेअरचा स्पीड किती लिहिता येईल आपल्याला, व्ही प्लस डी व्ही. तर या दोन लेअरमध्ये कितीचा डिफरन्स आहे, स्पीडमध्ये डी व्हीचा डिफरन्स आहे. आणि स्पेसिंग जे आहे यांच्यामधलं ते किती घेतलं आहे आपण, समजा डी एक्स. तर आपण या डायग्रॅममध्ये असं म्हणू शकतो की स्टेडी फ्लोसाठी जर लेयर्समधलं डिस्टन्स डी एक्सने वाढत असेल, तर त्या लेयर्सची व्हेलॉसिटी कितीने वाढते, डी व्हीने. सो याला म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रॅडियंट, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डिस्टन्स. आणि हे डिस्टन्स मोजायचं कुठून आहे, मेजर्ड फ्रॉम फिक्स्ड लेयर. खालून वर डिस्टन्स मोजत जायचं. म्हणजे व्ही लेयरसाठी जर एक्स हे डिस्टन्स दाखवलं मी, तर व्ही प्लस डी व्ही हा जो स्पीड लिहिलेला आहे आपण, तिथे डिस्टन्स किती दाखवणार मी, एक्स प्लस डी एक्स असं दाखवता येईल. तर प्रत्येक पहा फास्ट मुव्हिंग लेयरच्या कॉन्टॅक्टमध्ये खाली एक लेयर आहे. आपण डायग्रॅममध्ये जरी एवढ्या लांब दाखवल्या असतात तरी ॲक्च्युली प्रॅक्टिसमध्ये त्या खूप एकमेकांच्या जवळ असतात. तर फास्ट जाणाऱ्या लेयरला तिच्या खाली जी कॉन्टॅक्टमध्ये लेयर आहे जी स्लो मूव्ह होते, तिची टेंडन्सी काय असणार, पुढं जाणाऱ्या लेयरला मागे ओढायचं. तसंच वरची लेयर काय करत असते नेहमी, तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेली खालची जी लेयर आहे स्लोअर मुव्हिंग लेयर, तिला पुढे ओढायचा प्रयत्न करते. आणि तुम्ही जर वरून खाली बघत आलात, प्रत्येक फास्ट मुव्हिंग लेयरच्या कॉन्टॅक्टमध्ये लोअर साईडला एक स्लोअर मुव्हिंग लेयर आहे. आणि ह्या लेयर्स काय करतात, वरच्या लेयर्सना मागे ओढतात. म्हणजेच एक बॅकवर्ड फोर्स क्रिएट होतो ह्या लिक्विड लेयर्समध्ये. तो कसा असणार आहे, डायरेक्शननी, ज्या डायरेक्शननी ह्या लेयर्स मूव्ह होत आहेत त्याच्या अपोजिट डायरेक्शननी हा फोर्स असेल. आणि ह्या फोर्सचं काम काय असणार आहे, ह्या लेयर्सचा स्पीड कमी करणे. हा अपोजिंग फोर्स जो तयार होतो, कशामुळे आलेला आहे पहा हा फोर्स,
वेलॉसिटीमध्ये फरक आहे लेयर्सच्या, म्हणून हा बॅकवर्ड फोर्स तयार झालेला आहे. तर ह्या फोर्सला म्हणायचं व्हिस्कस फोर्स आणि ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं व्हिस्कॉसिटी. सो हा बेसिकली कशामुळे आलेला आहे व्हिस्कस फोर्स? तर व्हेलॉसिटी ग्रेडियंटमुळे आलेला आहे, कारण व्हेलॉसिटीमध्ये फरक आहे म्हणून हा डेव्हलप झालेला आहे व्हिस्कस फोर्स. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट कसं डिफाईन करणार आपण? चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट चेंज इन डिस्टन्स बिटवीन लिक्विड लेयर्स. आणि फॉर्म्युला काय लिहिता येईल मग त्याचा? dv/dx. जर तुम्ही युनिट प्लेस केले प्रत्येक व्हॅल्यूचे इथे, म्हणजे डीव्हीचं चेंज इन व्हेलॉसिटीचं SI युनिट काय? मीटर पर सेकंड, डिवायडेड बाय dx म्हणजे डिस्टन्स, तर त्याचं युनिट काय? मीटर. आणि हे सॉल्व केलं तर काय मिळेल पहा? व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं फायनल युनिट आपल्याला इट इज पर सेकंड. सो व्हेलॉसिटी ग्रेडियंट कुठल्या युनिटमध्ये मोजणार आपण? पर सेकंडमुळे. आणि ह्या व्हेलॉसिटी ग्रेडियंटमुळे वेगवेगळ्या लेयर्स वेगवेगळ्या स्पीडने मूव्ह होत आहेत आणि म्हणून व्हिस्कस फोर्स डेव्हलप होतो आणि म्हणून लिक्विडकडे व्हिस्कॉसिटी येते. सो या फ्लोसाठी आता आपण न्यूटन्स लॉ पाहणार आहे. सो लक्षात ठेवायचं तुम्ही की व्हेलॉसिटी ग्रेडियंटमुळे हा व्हिस्कस फोर्स डेव्हलप झालेला आहे आणि डायरेक्शन कशी आहे त्या फोर्सची? त्या लेयरला पॅरलल असेल, टँजन्शियल असेल आणि अपोजिट डायरेक्शननी असेल. म्हणजे जर आता आपण हा डायग्रॅममध्ये अलॉंग एक्स ॲक्सिस दाखवलेला आहे लिक्विड फ्लो, तर व्हिस्कस फोर्स कुठून असणार आहे? अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असा असणार आहे हा व्हिस्कस फोर्स. तर आता आपण पाहूया की न्यूटन्स लॉचं स्टेटमेंट काय आहे. सो पॉसिबल क्वेश्चन इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे, काय क्वेश्चन येऊ शकतो लॉंग आन्सरसाठी. तर आधी आपण स्टेटमेंट पाहूया. सो न्यूटन्स लॉ स्टेट्स दॅट फॉर अ स्टेडी फ्लो ऑफ लिक्विड द टँजेन्शियल व्हिस्कस फोर्स acting on a liquid layer is directly proportional to area of that layer and it is also directly proportional to velocity gradient present in the liquid. So mathematical form कसा लिहिता येईल पहा याचा? फोर्स F ने दाखवतो आपण. F is directly proportional to area म्हणजे कॅपिटल A and also F is directly proportional to velocity gradient means F is proportional to dv/dx. हे दोन्ही कंबाईन करून कसं लिहिता येईल आपल्याला? F is directly proportional to A into dv/dx. सो आता इथे प्रपोर्शनॅलिटी ऐवजी इक्वल टू आपल्याला लिहायचं आहे. सो आपल्याला इंट्रोड्यूस काय करावा लागतो? एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि इथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इटा या सिम्बॉलने दाखवलेला दिसेल. सो इटा इथं काय घेतलं आपण फॉर्म्युलामध्ये? या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि त्याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी किंवा त्याला नुसतंच व्हिस्कॉसिटी ऑफ लिक्विड असंही म्हणतात. सो फायनल फॉर्म्युला काय मिळेल पहा आपल्याला न्यूटन्स लॉचा? F इज इक्वल टू इटा A dv/dx where eta is coefficient of viscosity of liquid or viscosity of liquid, A is area of the liquid layer and dv/dx is velocity gradient present in the liquid. सो आता आपल्याला समजा इटा डिफाईन करायचं आहे, तर आपण काय करणार? या इक्वेशनमध्ये इटा एका बाजूला घेऊया. सो फॉर्म्युला काय मिळेल पहा आपल्याला? इटा इज इक्वल टू F/A dv/dx म्हणजे आपण A इंटू dv/dx शिफ्ट केलं दुसऱ्या साईडला. तर फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? इटा इज इक्वल टू F/A dv/dx. आणि या फॉर्म्युलावरून आता इटा आपण कसं डिफाईन करू शकतो पहा. समजा आपण A ची व्हॅल्यू 1 युनिट ठेवली, dv/dx 1 युनिट प्लेस केलं, तर इटा इक्वल टू F लिहिता येईल की नाही आपल्याला? A ची व्हॅल्यू 1, dv/dx ची व्हॅल्यू 1, तर इटा इक्वल टू F म्हणता येईल. हेच स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं दिसेल इथे तुम्हाला. इटा इज डिफाईन्ड ॲज द व्हिस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि आता इटाचं SI युनिट इथं लिहिलेलं दिसत आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. कसं काढलं असेल बरं हे युनिट? हा टास्क तुम्ही करायचा आहे नोटबुकमध्ये, की इटाचा हा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याचं युनिट शोधून काढायचं. मी इथे डायरेक्ट लिहिले, तुम्ही ते डिराईव्ह करायचं आहे. सो न्यूमरेटरला युनिट काय लिहिणार तुम्ही? न्यूटन डिवायडेड बाय एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर येईल आणि dv/dxचं युनिट पर सेकंड येईल. सो पर सेकंडवरती शिफ्ट होईल आणि फायनल युनिट काय मिळेल आपल्याला? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सिमिलरली CGS युनिट्स पण प्लेस करा म्हणजे तुम्ही CGS युनिट डिराईव्ह करू शकता. आणि ते CGS युनिट काय आलेलं आहे पहा आपलं? डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो इथे थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. CGS युनिट लिहिताना मीटर स्क्वेअर लिहिले, तुम्ही तिथे सेंटीमीटर स्क्वेअर लिहा. आणि या CGS युनिटलाच नाव दिलेलं आहे पॉईज. सो पॉइझुली सायंटिस्टने
एक मेथड डिराईव्ह केली होती इटा मोजण्यासाठी आणि त्यांच्या नावावरून इटाच्या CGS युनिटला नाव दिलेलं आहे पॉईज. सो CGS युनिट काय आहे इटाचं? डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्यालाच काय म्हणतो आपण? पॉईज. पी स्मॉल लिहायचं फुल नेम लिहिताना, POISE हे याचं युनिट असेल. सो आता तुम्हाला टास्क काय सांगितलेला आहे मी? एकतर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं SI युनिट डिराईव्ह करा, नंतर त्याचं CGS युनिट डिराईव्ह करा जे आपण डायरेक्ट लिहिलेले आहेत ते, आणि त्यानंतर ह्या दोघांमधलं रिलेशन तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार फाइंड आउट? 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इक्वल टू किती येते ती व्हॅल्यू डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये, म्हणजे हाऊ मेनी पॉईज, हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. सो हा टास्क असेल तुमच्यासाठी. सो हा टास्क तुम्ही कंप्लीट करायचा आहे, नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे हे. तर या सेशनमध्ये काय काय पाहिलं पहा आपण. एकतर आपण स्टेडी फ्लो म्हणजे काय बघितलं लिक्विडचा, किंवा लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. नंतर काय पाहिलं आपण? डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट आणि त्याचं युनिट. नंतर आपण न्यूटन्स लॉ डिस्कस केला विस्कॉसिटीचा, आणि लक्षात काय ठेवायचं न्यूटन्स लॉसाठी तुम्ही कशाला ॲप्लिकेबल आहे न्यूटन्स लॉ? फक्त स्ट्रीमलाईन फ्लोला. टर्ब्युलंट फ्लो असेल तर न्यूटन्स लॉ अप्लाय होत नाही. जेव्हा लिक्विड स्टेडीली फ्लो होतं तेव्हाच आपण त्यामधला विस्कस फोर्स हा न्यूटन्स लॉने फाइंड आउट करू शकतो. सो न्यूटन्स लॉ त्याचा फॉर्म्युला पाहिला आपण, आणि न्यूटन्स लॉवरूनच आपण आणखीन काय डिफाईन केलं होतं? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, आणि त्याचे युनिट्स पाहिले होते आपण. तर इटाचे म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे जे CGS आणि SI युनिट आहेत त्यांच्यामधलं रिलेशन तुम्ही डिराईव्ह करून ठेवायचं आहे. सो दिस इज अबाउट न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. थँक्यू.